भोंदूबाबा अशोक खरातची शिर्डीमध्ये देखील मोठी मालमत्ता जी आहे ती समोर येते. अनेक भूखंड आहेत, तर त्यासोबत आता नवीन माहिती आपल्या समोर आलेली आहे. या शिर्डी येथील साई सिल्वर ओक या लॉन्समध्ये त्याची भागीदारी आहेत. या लॉन्सचे मूळ मालक जे आहेत ते महेंद्र शेळके पाटील आहेत आणि त्यामध्ये अशोक खरातची देखील भागीदारी पाहायला मिळते. आपल्या हातामध्ये आता या जागेचा जो उतारा आहे त्यामध्ये जर बघितलं तर अशोक एकनाथ खरात, प्रकाश रामराव निकम आणि महेंद्र गणपतराव शेळके अशी नावं जी आहेत ती दिसत आहेत. सामायिक हे क्षेत्र आहे, जवळपास 48 गुंठे क्षेत्र आहे आणि या सिल्वर ओक लॉनसोबत मागच्या साईडला जर बघितलं काही फ्लॅट आहेत, काही रो हाऊसेस देखील आहेत आणि कोट्यवधीची ही जमीन आहे. त्यासोबत जर आपण याची जर आजच्या बाजारभावाप्रमाणे जर मूल्य बघितलं तर ते 50 कोटींहून अधिक आहे आणि आलिशान असा हा कार्यालय आहे, मंगल कार्यालय. इथे विविध कार्यक्रम होतात, लग्न सोहळे होतात आणि यामध्ये देखील भोंदूबाबा अशोक खरातची भागीदारी आहे. त्यामुळे कोट्यवधीची माया जी आहे ती अशोक खरातनं गोळा केल्याचं पाहायला मिळतं आणि शिर्डीमध्ये देखील अनेक भूखंड, अनेक व्यवसायांमध्ये भागीदारी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आता SIT जी आहे ती या दिशेने देखील आपण जर बघितलं तपास करणार आहे आणि या सिल्वर ओकचे जे मेन मालक आहेत महेंद्र शेळके यांचे बंधू हे ईशानेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये आहे आणि ते उपाध्यक्ष देखील आहेत. अशोक खरात हे ईशानेश्वर मंदिराचे अध्यक्ष, तर जितेंद्र शेळके उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचे जे बंधू आहेत त्यांचा हा मंगल कार्यालयाचा जो परिसर आहे आपण बघितला आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर विश्वासांची देखील आता चौकशी यासाठी टीमकडून होण्याची शक्यता आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.